आता राजकारणात नाना विविध प्रकारनं आरोप प्रत्यारोपासोबतच म्हणींचा पण वापर असतो, तर कधी कधी टोलेबाजी देखील रंगात येते. कोल्हापूर यात माग नाही ते टोलेबाजी आणि रांगड भाषेत. पण आता हा डाव रंगलाय पुन्हा एकदा. उत्तम जानकरांचा शहाजी बापूंवर पलटवार. सुपारी फुटली, हळद लागली. आता हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तिचा जागर यूट्यूबवर जाऊन. चला तर नेमकं उत्तम जानकर, सुपारी फुटली आणि हळद लागली आणि आता पुढं काय, या संदर्भातला हा माझा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी शर्वरी. आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज. उत्तम जानकरांनी अजित पवार गटात उघड बंडखोरी करून माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी काम करत आहेत. तत्पूर्वी जानकरांनी महायुती सोडू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप सारे प्रयत्न केले. जानकरांसाठी त्यांनी थेट खासगी विमानाची सोय करून नागपूरला त्यांना बोलावून घेतलं. येथे चर्चा झाली तरी जानकरांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम करण्यावर ठाम राहिले. यावर सांगोल्याचे आमदार शहाजी पाटलांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत जानकरांची या ठिकाणी त्यांच्यावरती टीका केली. जानकरांनीही त्याच शब्दात बापूंच्या टीकेला परतफेड केली. फडणवीसांना भेटल्यानंतरही उत्तम जानकरांनी भाजपाला आव्हान देत महाविकास आघाडीसाठी प्रचार करण्याचा निर्णय घेतला. यावर भेटीत नेमकं काय झालं यावर भाष्य करताना शहाजी बापू पाटलांनी उत्तम जानकरांवर मोजक्या पण बोलक्या आणि शेलक्या शब्दात टीका केली. शहाजी बापू म्हणाले, लगीन जुळत आलं होतं, पण नवरदेवानं एवढा हुंडा मागितला की आम्ही बेशुद्ध पडायचं राहिलो होतो, असे म्हणत पाटलांनी तडजोडीसाठी जानकरांनी मोठी अट ठेवल्याचं सूचित करण्याचा प्रयत्न केला. पाटलांनी केलेल्या या टीकेचा जानकरांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. बापूंना वाटत होतं की मी काहीतरी खोक्यात तडजोड करावी, पण सांगोलकरांनी ठरवलं सांगोल्यातून बापूंचा म्हणजे शहाजी पाटलांचा पराभव करणार असल्याचा इशारा जानकरांनी दिला. ते म्हणाले, बापूंची सुपारी मुंबईत फुटली, हळद गुवाहाटीला लागली आणि आता त्यांचा कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे. सांगोलकर त्यांना 50 खोक्यांनी पराभव करणार आहेत. बापू सांगोलकर आता तुमचा 50,000 मतांनी पराभव करणार आहेत. असंच काही घडलं आणि हे राजकारण झालं. हुंडा एवढा मोठा मागितला की ऐकणारे आम्ही बेशुद्ध पडायचं फक्त राहिलो होतो. आणि राज्याचे नेते फडणवीस साहेबांनी एकच सांगितलं, मी तत्वानं आणि निष्ठेनं राजकारण करत असतो. मदत करून अनेकांची मी जीवनं उभा केली. असल्या फालतू गोष्टी मला आवडत नाहीत. मी भविष्यात तुम्हाला मदत करीन आणि तुम्हाला संकटातनं बाहेर काढेन. पण असल्या गोष्टी बोलणार असेल तर तुम्ही असंच परत निघून जावा. आम्ही निघून आलो. आता उत्तमरावनंच बिचाऱ्यानं सांगितले 6 महिन्यापासून आमचं ठरलेलं आहे, फक्त मी भाजप खेळवत होतो. त्यात आता ती मला गुरु म्हणतो, गुरुला बी खेळवलं. आता काय खेळत असते. ज्याची त्याची कर्म, ज्याची त्याला फळ. उत्तमरावच्या कर्माचं फळ भगवंत त्याला देईल. पण मला माळशिरस तालुक्याची जनता उत्तमरावपेक्षा जादा माहीत आहे. उत्तमरावला मी इयत्ता 12वीत असताना राजकारणात मी रात्री 11ला जाऊन प्रवेश करून पद दिलंय. माळशिरसची जनता प्रचंड स्वाभिमानी आहे. सहकार महर्षींच्या पासून त्या घराण्याला एक संघर्ष करणारी एक फळी आहे. ती फळी संसार उद्योग झालं, तुरुंगात केली, काट्या खाल्ल्या, लाट्या खाल्ल्या, डोकी फुटली, अनेकांना मर्डरच्या धमक्या दिल्या. पण ही फळी कधी डगमगली नाही. वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या लोकांनी जर नेतृत्व केलं, पण फळी मजबूत आहे, कायम आहे. आज सोमनाथ अण्णा वाघमोडे, काका मोठे, आप्पासाहेब देशमुख असे अनेक मान्यवर मंडळी मैदानात उतरलीत. आणि जनता
या बाजीनाना जगताप सरपंचासारख्या सर्वसामान्य तगड्या पोरांच्या मागे निघून जाईल, उत्तमराव मोकळा होईल. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.